Next question. Calculate packing efficiency in FCC. बघू. झालं चालू. FCC क्रिस्टल काढूया. तर काय येतोय खरं झालं. कसा काढला पाहिजे आता. हे सेंटर घ्यायचं, हे सेंटर घ्यायचं, सर्कल्स काढायचे आणि याचा अर्थ आपण हा आपल्याकडे पुढे आलेला फेस कन्सिडर करतोय, त्यामुळे त्या फेसवरती एक सेंटरला असेल. अगदीच व्हाईट सर्कल आलंय, काय अर्थच नाहीये त्याला. पण असं काहीतरी काढलंय. तुम्ही एक व्यवस्थित स्टेन्सिल वगैरे वापरून करा. सर ते इक्वल रेडियसचे आहेत का? इक्वल रेडियस असते पाहिजे. तो वाईट दिसतंय का रे फारच. हा बाबा, मलाच लाज वाटली. माझी इच्छा तरी आहे ते इक्वल रेडियसचे काढायचे. आता बघू काय होते. वा, आर काय येणार आहे, म्हणजे किती आर येणार आहे त्याच्यात. समजा मी लेबलिंग करून टाकतो ए बी सी 4R डी. 2R सर. नाही 4R नाही, हा एक आर येईल, त्याच्यात 2R आणि हा 4. बघा, फर्स्ट आपण पॉइंट काय मेन्शन करतो नेहमी, रेडियस ऑफ स्फिअर.
आणि कॉन्टॅक्ट मध्ये कसे आहेत ते अलॉंग फेज डायगोनल. फेज डायगोनल काय बीडी. नेक्स्ट काय मेन्शन करतो आपण, इफ ए इज इक्वल टू एज लेंथ and r is equal to radius, then in triangle काय घेऊयात BCD, BD square is equal to BC square plus CD square, which is equal to A square plus A square, 2A square. हे मेन्शन करूया तिथं. This side is A, A. So आपोआप ही सुद्धा A आणि A ची. Therefore BD is equal to root 2A. But BD is equal to 4R. Therefore 4R is equal to root 2A. Therefore R is equal to root 2 by 4A. Which is equal to A by 2 root 2. बरोबर आहे ना बघा. Yes. ओके, मी इथं काय केलं, रूट 2 डिवायडेड बाय 4, याचा अर्थ मी असा केला रूट 2 डिवायडेड बाय 2 इंटू रूट 2 कळणार आहे ना असं. Yes. त्यातलं रूट 2 ला रूट 2 कट करून टाकलेलं आहे. ओके ओके, सो आर ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. नेक्स्ट नेक्स्ट काय येतो आपण, रेडियस झाल्यानंतर व्हॉल्यूम. सेकंड पॉइंट, व्हॉल्यूम ऑफ स्फियर. Volume of one atom is equal to 4/3 pi r cube. R मध्ये सबस्टिट्यूट करू, 4/3 pi A by 2 root 2 cube.
4 कट होईल खाली 2 इंटू √2 इंटू √2 म्हणजे ते 2 येतील, 2 इंटू 2 4, एक √2 शिल्लक राहील म्हणजे पाय ए क्यूब डिवायडेड बाय 12 √2 बरोबर आलं का बघा. येस. Yes. Volume occupied is equal to number of atoms per unit cell multiplied by volume of one atom. FCC है, number of atoms per unit cell 4 multiplied by 12. So 3 √2. सर एकच मिनिट. हो ओके. बॅक जाऊ का हे झालं होतं. सर बॅग घेता का दोन? हो. करू डिलीट. हो सर. Volume of unit cell is equal to A cube. So E packing efficiency. Multiplied by 100. डिलीट करतो.
बघा नेक्स्ट बुक, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. बघा बरं, कॅल्क्युलेट एज लेंथ ऑफ युनिट सेल, दॅट इज ए कॅल्क्युलेट करायचं आहे. डेन्सिटी दिलेली आहे म्हणजे रो दिलाय. फॉर अन एलिमेंट atomic mass 50 दिलाय. गिवन युनिट सेल इज बीसीसी. काय करणार, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा आपला. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय होता बघा, एकदा चेक करा. बीसीसी स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि कायम आपला फॉर्म्युला सेम यूज करायचा. फॉर्म्युला आपण काय म्हणणार आहे, रो इज इक्वल टू, डेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल मल्टिप्लाइड बाय मोलर मास किंवा ॲटॉमिक मास डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर इंटू व्हॉल्यूम ए क्यूब. आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, ए काढायला सांगितलंय, रो दिलाय, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल माहिती आहेत का, माहिती आहेत. ॲटॉमिक मास माहिती आहे का, माहिती आहे. माहिती आहेत सगळंच, कळलं का. ओके, फक्त आपल्याला आता गरजेचं काय आहे बघा, इथं आन्सर पिकोमीटर्स मध्ये. नॉर्मली आपण जे एज लेंथ काढत असतो ते पिकोमीटर्स मध्ये देतात. ओके, काढायचे असतात. आणि आपल्याला डेन्सिटी जी दिलेली आहे ती पर सेंटीमीटर क्यूब आहे. ती कन्व्हर्जन्स आपल्याला करायला लागते. ओके, बघा बरं, पिकोमीटर आणि सेंटीमीटर क्यूब यांचे काय रिलेशन्स असू शकतात. वन पिकोमीटर 10⁻⁻12 मीटर आहे ना. करेक्ट. (10⁻14) असेल का, -14 1 सेंटीमीटर म्हणजे. नाही, आपल्याला क्यूब पण करायचं आहे ना त्याचं. हा, बघा पिकोमीटर्सचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करणं मी कसं लक्षात ठेवलंय समजा. समजा आपल्याला नंबर असा दिलेला असला, काहीतरी एक नंबर घेतो मी, 144.5 पिकोमीटर. याच्यात काय करायचं, पॉइंट आहे तो इथं फर्स्ट डिजिट नंतर घ्यायचा, म्हणजे 1.445 असं जर केलं देन मल्टिप्लाइड बाय 10⁻⁸ एवढे ते सेंटीमीटर असतात. ओके, म्हणजे आपल्याला सेंटीमीटर मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करता येत, किंवा सेंटीमीटर दिलेलं असलं तर पिकोमीटर्स मध्ये कन्वर्ट करता येत. बघूयात आपण, पहिला आपला आन्सर येणार आहे ते सेंटीमीटर्स मध्ये येणार आपोआप. आणि सेंटीमीटर्स मध्ये आलेला आन्सर आपण कसं कन्वर्ट करणार. आता आपला आन्सर फर्स्ट डिजिट नंतर पॉइंट असेल, आपण काय करणार, त्याला फक्त इथं शिफ्ट करायचं आणि पिकोमीटर म्हणायचं. डिलीट करतो. बघा, व्हॅल्यूज लिहून घ्या रे सगळ्या. कॅल्क्युलेट एज लेंथ, ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, डेन्सिटी 6.8, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. नेक्स्ट मोलर मास किंवा ॲटॉमिक मास दिलं होतं 50 होते. अजून काय दिलं होतं का, गिवन युनिट सेल इज बीसीसी. ओके,
युनिट सेल इज इक्वल टू बीसीसी दिलाय, therefore नंबर ऑफ atoms पर युनिट सेल इज इक्वल टू 2 हे पण दिले. फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तो. डेन्सिटी इज इक्वल टू हंड्रेडचे कट करून टाकतो डायरेक्ट, हे 21 होईल. बरोबर आहे, काय येतं बाकी. सर 40.95 किती किती 40.9 1 अपॉन असेल. वन अपॉन येते. 0.02441 डिवाइड 0.02 441 into 10⁻⁻20. हा ए क्यूब आला. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, 24 पर्यंत पुढे जायचं, 10⁻²4. म्हणजे इकडं मला 0.3 डिजिट पुढे घेतला पाहिजे, म्हणजे 24.41. बरोबर आहे का बघा. सो ए इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 24.41 into 10⁻⁸. This is centimeters. क्यूब रूट ऑफ 24.41 काय येतं. सगळ्यांना काढता येतोय ना रे क्यूब रूट Yes. वापरून.
तर अप्रॉक्सिमेटली 2.9 आलं. हा ठीक आहे, बरोबर आहे, तसंच आलं पाहिजे. 2.9 आलं पाहिजे. टू 2.8 समथिंग आलं पाहिजे. बघ, ठीक आहे, नेक्स्ट घेतो. बरोबर. गोल्ड क्रिस्टलायझेस इन FCC स्ट्रक्चर. डेन्सिटी दिलेली आहे, FCC दिला, याचा अर्थ N इज इक्वल टू 4 मेन्शन केलं आपल्याला. डेन्सिटी म्हणजे रो दिलाय. फाइंड ॲटॉमिक रेडियस R इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. AU 197 ग्रॅम पर मोल म्हणजे मोलर मास दिलेला आहे. आत्ताच आपला फॉर्म्युला यूज करायचा, NM अपॉन NA इंटू AQ. काय काय दिलेलं आहे त्याच्यातलं, हे दिलं, N दिलाय, M दिलाय, NA माहिती आहे. म्हणजे आपल्याला A क्यूब पहिला काढला पाहिजे, पण आपल्याला A क्यूब नाही विचारलेलं, आपल्याला काय विचारलंय, ॲटॉमिक रेडियस. आता ॲटॉमिक रेडियस आणि FCC याच्यामधलं एचं रिलेशन माहिती आहे ना आपल्याला, आत्ताच आपल्या डेरिव्हेशन मध्ये आपण काढलं होतं. कळतंय का काय म्हणतोय मी? ते आता FCC मध्ये आपण R इज इक्वल टू, फॉर FCC किती आलं होतं, R इज इक्वल टू A/2√2. ओके, असं करायचं आणि मग आपल्याला त्याच्याप्रमाणे आन्सर काढतो. किंवा अजून याला जर करायचं असलं, याचा एक्झॅक्ट आन्सर 1/2√2, याचा आन्सर काय येत असतं, तर याला हे आता CET JEE साठी वापरले गेलेले या ट्रिक्स आहेत. R इज इक्वल टू 0.3535 इंटू A. FCC साठी डायरेक्ट यूज करायचं. बघू आपण सॉल्व्ह करूया. व्हॅल्यूज लिहून घ्या पहिल्या. गोल्ड आहे, FCC स्ट्रक्चर, डेन्सिटी 19.3. नेक्स्ट काय सांगितलंय, ॲटॉमिक रेडियस ऑफ गोल्ड आणि मोलर मास दिलेला आहे 197 ग्रॅम पर मोल.
काय ते सांगा रे. 0.6779. 9 into 10 raised to minus काय ते 23. -23. म्हणजे आपल्याला याचं 10 raised to minus 24 करायचंय. म्हणजे हा 6.77 आहे. -22 येईन ते. काय काय -22 येईन 23 च्या ऐवजी. हो 22 येतंय का म्हणजे मग 67 केलं पाहिजे. $4.078. $0.9095. नाही असं नाही आलं पाहिजे. हे 35 into 4 म्हणजे 140च्या आसपास काहीतरी आलं पाहिजे. 140 142 असं काहीतरी आलं पाहिजे. $1.4415. हा 1.4415 ठीक आहे. इंटू 10 raised to minus 8 सेंटीमीटर. मग अशी जे म्हटलं तसं पिकोमीटर्स मध्ये कन्वर्ट करायचं असलं तर आपल्याला काय करायचं लागतं.
2 डिजिट पॉईंट इकडे टाकायचा फक्त. डिलीट करतो. बघा नेक्स्ट सॉल्व्ह करता येईल का बघा बरं. सिंपल एक्झाम्पलचा आत्ताच सेम यूज करायचं आहे. फॉर्म्युला मी इथं मेन्शन करतो. रो इज इक्वल टू एन एम अपॉन एन ए इंटू ए क्यू. बघा बरं डेन्सिटी दिलेली आहे, दिलं. एज लेंथ ऑफ क्युबिक सेल दिला म्हणजे हे ए दिलेलं आहे, पण ते पिकोमीटर्स मध्ये दिलंय. इथं सेंटीमीटर क्यूब आहे, कन्व्हर्जन्स लागणार आहे. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ अल्युमिनियम क्रिस्टल. आता हे कसं काढायचं अल्युमिनियम क्रिस्टल. अल्युमिनियम आहे याचा अर्थ तुम्हाला याचा मोलर मास माहिती आहे 27. ठीक आहे. नंबर ऑफ हे ॲव्होगॅड्रोज नंबर माहिती आहे, म्हणजे तुम्हाला काय कॅल्क्युलेट केलं पाहिजे अल्युमिनियम क्रिस्टलचं स्ट्रक्चर काढण्यासाठी एन. जर एन इज इक्वल टू 1 आलं तर क्युबिक सिंपल क्युबिक. जर एन इज इक्वल टू 2 आलं बीसीसी, एन इज इक्वल टू 4 आलं एफसीसी. एनची व्हॅल्यू काढायची आणि ती व्हॅल्यू काही एक्झॅक्ट येईल असं नाहीये, पण समजा अशी काहीतरी व्हॅल्यू आली 3.9, त्याचा अर्थ अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 4 देअर फॉर बीसीसी एफसीसी असं म्हणायचं. ओके, हे येईल का सॉल्व्ह करता बघा बरं. येस. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघू. कॉपर क्रिस्टलायझेस एफसीसी म्हणजे एन इज इक्वल टू 2 दिलाय, एन इज इक्वल टू 4 दिलाय, सॉरी. ही ए ची व्हॅल्यू दिली आहे पिकोमीटर्स मध्ये, म्हणजे इथं कन्व्हर्जन्स लागणार आहेत. डेन्सिटी दिलाय रो. ॲटॉमिक मास एम कॅल्क्युलेट करायचं. सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, फक्त हे एक पिकोमीटर टू सेंटीमीटर ते वालं कन्व्हर्जन एकदा लागणार आहे. काय करायचं असतं पिकोमीटर टू सेंटीमीटर करताना, हा डेसिमल पॉईंट इथे घ्यायचा, मल्टिप्लाइड बाय 10⁸ असं म्हणायचं. ओके, हे 2 सॉल्व्ह करा. मग डिलीट करतो. आता नेक्स्ट पार्ट आहे हा. उप्स, नेक्स्ट पार्ट आहे हा डिफेक्ट्सचा. बघा डिफेक्ट्स याचा अर्थ होत असतो आपण ज्या वेळेला क्रिस्टल तयार करतो ते क्रिस्टल्स आत्ता आपण जे काही शिकलो हे सगळं आयडियल झालं, पण खरोखर असे क्यूब मध्ये क्रिस्टल्स तयार होतात का त्याच्यात काही अडचणी तयार होत असतील किंवा काही एरर्स राहून जात असतील. एरर्स राहतात. ओके, एरर्स राहत असतात आणि या एरर्स कशामधनं राहतात तर आपण समजा क्रिस्टल फॉर्म करतोय, क्रिस्टलायझेशन मेथड आपण करतोय काहीतरी, आणि क्रिस्टलायझेशन करत असताना आपण सडन कुलिंग केलं किंवा जास्त फास्ट झालं आपलं कुलिंग, तर ते सॉलिडिफाय तर होणार आहे कारण टेम्परेचर तर कमी झालं, सो सॉलिडिफाय होणार. पण सॉलिडिफाय होत असताना त्यांना वेळ नाही मिळत ऑर्गनाइज करायला, स्वतःला त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये ऑर्गनाइज करायला वेळ मिळत नाही पुरेसं. आणि मग त्याच्यामुळं काही क्रिस्टल्समध्ये गॅप शिल्लक राहते. एखादी लॅटिस पॉइंट आहे जिथे ॲटम असायला पाहिजे होता किंवा मोलिक्युल असायला पाहिजे होता, तिथं कोणीच नाहीये असं होऊ शकतं. किंवा परफेक्ट क्यूब नाही तयार होऊ शकत, काही पोझिशन्स रिकाम्या राहू शकतात. असे काही ना काहीतरी डिफेक्ट्स तिथं डेव्हलप होतात. सो हे जे डिफेक्ट्स आहेत हे डिफेक्ट्स आपल्याला बघायचे नेमकं काय काय, याच्यावरती शॉर्ट नोट्स विचारल्या जातात. यातल्या काही डिफेक्ट्स आहेत ते बहुतेक करून डिलीटेड पोर्शन मध्ये केलेले आहेत, पण तरी सुद्धा या डिफेक्ट्स हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे एस्पेशली ज्या लोकांना इंजिनिअरिंगला जायचंय त्या लोकांनी याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाहीये, कारण तुम्हाला फर्स्ट इयरला कायम क्रिस्टल स्ट्रक्चर्स हेच असतं आणि क्रिस्टल स्ट्रक्चर्स आणि मग त्याच्यामधले हे सगळे डिफेक्ट्स वगैरे हे सगळे तुम्हाला पुन्हा एकदा लागणार आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित आत्ताच समजून घ्या, खूप सोपा प्रकार आहे. समजून घेऊयात आपण. बघा यातले काही डिफेक्ट्स बहुतेक करून तुम्हाला डिलीटेड पोर्शन मध्ये टाकलेत. मी आज नेमकं
तुमचं ते डिलीटेड पोर्शनचा पार्ट मी चेक न करताच बसलोय लेक्चर घ्यायला, त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या यातलं डिलीट केलंय बघायला पाहिजे, पण सोडून देऊ आपण, ते काय सगळंच घेऊन टाकतोय. बघा, डिफेक्ट दोन टाईपचे आहेत. एक असतं पॉइंट डिफेक्ट आणि दुसरा असतो लाईन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट याचा अर्थ होत असतो लॅटिस पॉइंट्स जे आहेत, म्हणजे ज्या ज्या पोझिशनला मोलिक्युल्स किंवा ऍटम्स आयन्स असू शकतात, त्या पॉइंट्सला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि लाईन डिफेक्ट याचा अर्थ होत असतो की अख्खी लाईन खराब झालेली आहे. म्हणजे समजा आपण असं कन्सिडर केला, हा क्यूब आहे, एक फेस कुठला तरी घेतला आपण, आणि इथं सगळे ऍटम्स आहेत असं कन्सिडर करू. पुढची युनिट सेल घेतली, त्याच्यावरती परत असेच काहीतरी पॉइंट्स आहेत. अख्खी लाईनच्या लाईन जर खराब झालेली असेल ही, म्हणजे अशाच्या ऐवजी अशी येते, ही लाईन अशी स्ट्रेट येण्याच्या ऐवजी लाईन अशी आली आणि असे पॉइंट्स बसलेत त्याच्यात, इथं मोलिक्युल्स ऍटम्स आहेत, तिरकी आली आहे ती लाईन, असं होऊ शकतं. तर याला म्हणायचं लाईन डिफेक्ट. हे काय केलंय बघा, त्याला काय म्हणलं, एज डिसलोकेशन. एज जे आहे म्हणजे जी सरळ पाहिजे होती, स्ट्रेट लाईन पाहिजे होती, त्याच्याऐवजी काहीतरी तिथं डिसलोकेशन झालेलं आहे, एका ठिकाणून दुसरीकडे सरकली आहे ती. म्हणजे समजा अशी डिस्टन्सेस आयडियल आहेत, ही डिस्टन्सेस आयडियल आहेत, तर आता तशी डिस्टन्सेस राहणार नाहीत. त्याच्याऐवजी काय होऊ शकतं, डिसलोकेशन झालं, याचा अर्थ बाकी सगळं सेम आहे, बाकी 3 लाईन्स आहेत तशाच आहेत, पण ही जी वरची लाईन आहे इथं येण्याच्या ऐवजी खाली आली थोडीशी, यांच्यातलं डिस्टन्सच कमी करून टाकलं गेलं, इथं आली, म्हणजे एज डिसलोकेशन झालं. आणि स्क्रीव डिसलोकेशन याचा अर्थ होत असतो हे स्क्रीव झालं, हे असं आलं. ओके, जागा सोडली आणि प्लस त्याचा शेप पण चेंज झाला. असं जर असलं तर आपण त्याला लाईन डिफेक्ट म्हणतो. आणि पॉइंट डिफेक्ट याचा अर्थ होत असतो वेकन्सी, म्हणजे गायबच झाले डायरेक्टली, जिथं पॉइंट, ज्या पॉइंटला आपल्याला, ज्या पोझिशनला ऍटम किंवा मोलिक्युल प्रेझेंट पाहिजे होता तिथं तो नाहीच आहे, असं झालं. इंटरस्टेशियल डिफेक्ट याचा अर्थ होत असतो सरकलं, जिथं लॅटिस पॉइंट होता तिथं न राहता त्याच्या शेजारी कुठेतरी जाऊन बसलाय ऍटम किंवा मोलिक्युल. आणि इम्प्युरिटी डिफेक्ट याचा अर्थ होत असतो की ज्या ऍटमनी ऑक्युपाय करायला पाहिजे होतं त्याच्याऐवजी भलत्याच कोणीतरी ऑक्युपाय केलेलं आहे ती जागा. ओके, सो या 5 टाईपचे हे डिफेक्ट्स असू शकतात. त्यातले आपल्याला पॉइंट डिफेक्ट्स यावर्षी आहेत. इंजिनिअरिंगला गेल्यानंतर हे सुद्धा त्याच्यामध्ये ऍडिशन होत असतं. ओके, बघूयात काय काय आहे. वेकन्सी डिफेक्ट. Some of the sites in crystal remain unoccupied during crystallization. This missing particle gives rise to vacancy defect. काय झालेलं आहे, अनऑक्युपाइड राहतात काही पॉइंट्स त्यातले. इट कॅन बी डेव्हलप्ड बाय हिटिंग. ड्यू टू absence of particles the mass decreases, therefore density also decreases. बघा काय नेमकं आपल्याला करायचंय, इथे एखादं एक्झाम्पल काढतो. नॉर्मल क्रिस्टल असं आहे, एक लाईन अजून घेतो वरती. हा समजा नॉर्मल क्रिस्टल आहे, काय होणार याच्यातलं, एक अनायन घालवायचा आणि कुठला तरी एक कॅटायन घालून टाकायचा. वेकन्सी डेव्हलप झाली. वेकन्सी और होल, एक कॅटायन गायब झाला, एक अनायन गायब करायचा, याला आपण म्हणत असतो वेकन्सी डिफेक्ट, और त्याला दुसरं नेम आहे स्कॉटकी डिफेक्ट.
डिलीट करतो. एकच मिनिट. ओके. Then डिलीट करतोय. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट याचा अर्थ पोझिशन सोडून दुसरीकडे जाणार आहेत. एम्प्टी स्पेसेस आहे बघा. इंटरस्टिशियल साइट्स आर एम्प्टी स्पेसेस बिटवीन पार्टिकल्स ॲट लॅटिस पॉइंट्स. म्हणजे काय अर्थ होत असतो बघा. समजा आपण लॅटिस पॉइंट असं कन्सिडर केलं. एफसीसी स्ट्रक्चर आहे. एफसीसी स्ट्रक्चर याचा अर्थ इथं असलं पाहिजे. एकच फेस दाखवतोय मी आता. हे लॅटिस पॉइंट्स आहेत. इथं मॉलिक्युल्स असणार आहेत, पण यांच्यामध्ये सुद्धा काही स्पेस असली इथं आणि तिथं जर लहान कॅटायन जाऊन बसू शकत असेल आणि आता हे एफसीसी समजा मी मोठ्या कुठल्या तरी Cl मायनस आयन्स आहेत आणि लहान त्याच्यामध्ये काय आपण कन्सिडर करूयात कुठला तरी एकदम लहानसा आयन आहे, फॉर एक्झाम्पल Li प्लस आयन. LiClचं जर स्ट्रक्चर असेल तर दोन Cl मायनसनं जर एफसीसी केलं तर Li प्लस इथं मध्ये बसू शकतो. ऍक्च्युअल साईट काय असेल ती जागा सोडली आणि त्या इथे येऊन बसला. नॉर्मल जर स्ट्रक्चर्स अशी असतील असं दाखवतो मी. हे नॉर्मल आहे समजा. याच्यामध्ये एक जण कोणतरी यातला निघून जाईल या जागेवरनं आणि तो दुसरीकडेच कुठेतरी सापडेल, म्हणजे इथं कुठेतरी सापडेल. ओके. तिथंच पाहिजे असं काही नाही आणि त्याच्या आसपासच पाहिजे असं पण काही नाहीये. भलतीकडे जाऊन सापडू शकतो आपल्याला, इथंच कुठेतरी. ओके. डिलीट करतोय. राईट अ नोट ऑन स्कॉटकी डिफेक्ट. बघा आता स्कॉटकी डिफेक्टची नोट ही सेपरेटली दिली आहे बुकलेटमध्ये आणि वेकन्सी डिफेक्ट हे इथं वेगळं एक्सप्लेन वेकन्सी डिफेक्ट असं वेगळं दिलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की वेकन्सी डिफेक्ट हे फक्त स्कॉटकी टाईपचे असतील असं नाहीये. स्कॉटकी डिफेक्ट आणि वेकन्सी डिफेक्ट त्याच्यामध्ये स्लाइट डिफरन्स असू शकतो. स्कॉटकी डिफेक्ट हा स्पेसिफिक आहे. काय स्पेसिफिक आहे तर स्कॉटकी डिफेक्ट मध्ये आयनिक कॅरेक्टर हाय असलं पाहिजे, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ अनायन असला पाहिजे अँड कॅटायन्स अँड अनायन्स आर ऑलमोस्ट सेम साईज असं असलं पाहिजे. एक्झाम्पल्स दिली आहेत बघा. ओके. मगाशी त्यामुळे मी स्कॉटकी डिफेक्ट असं म्हणत असताना NaCl घेतलं होतं. Na प्लस आणि Cl मायनसचा साईज ऑलमोस्ट सेम आहे. ओके. याच्यामध्ये अजून एक काय सांगितलं जातं तर रेडियस रेशो मस्ट नॉट बी लेस दॅन 1. रेडियस रेशो मस्ट नॉट बी लेस दॅन 1 स्कॉटकी डिफेक्टसाठी. रेडियस रेशो काय असतो? R प्लस अपॉन R मायनस कॅटायन अपॉन अनायन आणि हा नॉट लेस दॅन 1 म्हणजे अर्थ काय होणार आहे त्याचा? म्हणजे कॅटायन कॅन बी लार्जर दॅन अनायन. ओके. असं असलेलं चालणार आहे. इथं K प्लस Cl मायनस तसं होईल बघा. NaClचा जर साईज सेम असेल तर KClचा साईज त्यातला K मोठा पाहिजे. कळतंय ना? KBr घेतला तर साईज परत मॅच होईल. असं काहीतरी आपल्याला त्याच्यात कन्सिडर करायचं. ओके. आणि वेकन्सी डिफेक्ट याचा अर्थ होत असतो तो कशातही होऊ शकतो. कोणतरी गायब झालेला आहे, कॅटायन्स अनायन्स किंवा मोलिक्युल्स गायब झालेत. आयनिकच मॉलिक्यूल पाहिजे असं पण काही नाहीये. समजा आपण कन्सिडर केलं की कुठला तरी मी सोडियमचा क्रिस्टल घेतला, समजा सोडियम BCC स्ट्रक्चर असतं सोडियम क्रिस्टल. इथं सगळे सोडियमचे ऍटम्स असतील BCC. आणि आतमध्ये
कुठला तरी एक काढून टाकायचा डायरेक्ट. हा नाही आहे इथं. हा आयटम काढून टाकू की झालं हे वेकन्सी डिफेक्ट. मग हा स्कॉटकी नाही झाला आता. स्कॉटकी कधी होऊ शकतो? ज्या वेळेला आयनिक कंपाऊंड्स असतील त्यावेळेला. ओके, आता याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत? कॉन्सिक्वेन्सेस, कॅटायन्स अँड अनायन्स आर मिसिंग बट व्हॉल्यूम रिमेन्स सेम. आपण क्रिस्टलचा व्हॉल्यूम तेवढाच ठेवतोय पण त्यातले आयन्स काढून टाकतोय. सो मास जात आहे, व्हॉल्यूम तेवढाच राहतोय. त्याचा अर्थ डेन्सिटी विल डिक्रीज. आणि एक कॅटायन एक अनायन जातोय याचा अर्थ इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहणार आहे का नाही राहणार आहे? राहील. राहणारच आहे. एक कॅटायन गेला, पॉझिटिव्ह चार्ज एक गेला, एक निगेटिव्ह चार्ज गेला, त्याच्यामुळं इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहतो, चार्ज येत नाहीये त्याच्यावर. एंट्रॉपी इन्क्रीजेस का? तर जी रेग्युलर अरेंजमेंट होती ती अरेंजमेंट गेली म्हणजे त्याच्यात डिसऑर्डर वाढली. सो एंट्रॉपी इन्क्रीजेस आणि त्याच्यामुळे ही नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आहे आणि एकदम स्पॉन्टेनियस आहे. स्टॅबिलिटी डिक्रीजेस ऑफकोर्स, कारण जितका जास्त स्कॉटकी डिफेक्ट असेल तितका तो क्रिस्टल हा जास्त इझिली कोलॅप्स होऊ शकतो. डायग्राम, इथली डायग्राम मगाची सेम डायग्राम काढायची. मगाशी जी NaCl ची काढलेली होती ती सेम डायग्राम. दोन कुठले तरी डिलीट करणार आहे मी, म्हणजे तुम्ही लिहित असताना त्याप्रमाणे करा. स्कॉटकी दाखवतोय म्हणजे काय करणार मी, एक Na+ काढून टाकतो आणि कुठला तरी एक Cl- काढून टाकतो. झाली डायग्राम, डिलीट करू? एक मिनिट. ओके. चलो थांबूया, उद्या याच्या पुढच्या अजून काही डिफेक्ट्स आहेत तेवढे बघू. आणि एक नवीन कन्सेप्ट बँड थिअरी म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती सुद्धा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ती एक बघू आणि थांबूया. चलो, टाटा टाटा.